हॅलो एव्हरीवन. आज आपल्याला रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी वरचे काही बोर्ड मध्ये आणि काही कॉम्पिटिटिव्ह मध्ये नीट आणि जेई मध्ये विचारले जाऊ शकतील असे काही न्यूमेरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. हे लेक्चर नंबर 3 आहे करंट इलेक्ट्रिसिटी वरचं. याच्या आधी आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी आणि ओहम्स ला पाहिला. त्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, इन्स्टंटेनियस करंट, त्याची पूर्ण अंडरस्टँडिंग, ॲव्हरेज करंट, ओके, अँड बेसिक इंट्रोडक्शन करंट इलेक्ट्रिसिटीचं आपण पाहिलेलं आहे. ओके, सो मागचे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर युट्यूब सर्च मध्ये माझ्या चॅनलला तुम्ही जाऊ शकता. करंट इलेक्ट्रिसिटी प्रकाश वाहिनी, करंट इलेक्ट्रिसिटी प्लस प्रकाश वाहिनी टाकलं तर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. ओके, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी कृष्णकुमार सोमवंशी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये परत एकदा स्वागत. चला तर मग सुरुवात करूया. सो न्यूमेरिकल 1, wire of length L has its resistance R. This wire is stretched to twice its original length. What is the new resistance? Okay, so option दिले A, B, C, D. आता हे बघा, सिम्पली जर तुम्ही एवढाच विचार केलात की एक वायर होती, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया समजा हा चौकोनी असेल किंवा सर्क्युलर असेल, काही का असेल ना, हा एरिया आहे आणि ही लेंथ आहे आणि ही जी लेंथ तुम्ही वाढवली, डबल केलं, ओके, तर रेजिस्टन्स डायरेक्ट ट्वाइस होतो. लेंथ डबल केली की रेजिस्टन्स ट्वाइस होतो. हे आपण मागे पण एका लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे. मग डायरेक्ट 2R लिहिणार का तुम्ही? नाही. हे वायर स्ट्रेच केली, आधी एवढी होती, हा लेंथ एल होती, क्रॉस सेक्शन एरिया हे होता. ह्या वायरला काय केलं? स्ट्रेच केलं. या वायरला काय केलं? स्ट्रेच केलं. एवढं स्ट्रेच केलं की त्याची लेंथ काय झाली? त्याची लेंथ काय केली? डबल झाली. याला असं स्ट्रेच केलं, याची काय झालं? लेंथ काय झाली? डबल झाली. जर लेंथ डबल होणार असेल, मटेरियल याच्यामध्ये वाढणार, तेवढं कमी जास्त होईल का? नाही, मटेरियल तेवढंच राहील. याच्यावर फोर्स लावला, इकडून आणि इकडून फोर्स लावला असा आणि ओढलं त्याला, ओके, मग काय होईल? याची जे क्रॉस सेक्शन एरिया आहे ना, तो कमी होईल आणि लेंथ वाढेल. बरोबर की नाहीये? याचा क्रॉस सेक्शन एरिया काय होईल? कमी होईल. जर सर्क्युलर जरी असेल, समजा हे असं सुरुवातीला असं होतं समजा, आणि ह्याला दोन्हीकडून फोर्स लावून काय केलं? असं ओढलं, स्ट्रेच केलं, तर ह्याचं डायमीटर कमी होईल की नाही? म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया कमी होईल की नाही? ओके, याची लेंथ 2L केली, एरिया किती होईल माहिती नाही. याचा एरिया जो काही होता, हा एरिया हा हाफ झाला का 1/3 झाला? माहिती नाही. लेंथ तेवढी डबल केली, काय एरिया होईल तो होईल. ठीक आहे, मग आता या केसमध्ये आपण याला A1 म्हणूया, याला L1 म्हणूया, याला L2 म्हणूया, L2 इज इक्वल टू 2L, आणि याला म्हणूया A2. असंच याच्यासाठी पण कुठलंही घ्या, क्रॉस सेक्शन कुठलंही घ्या, आपण हेच म्हणणार आहे, एरियाच म्हणणार आहे, त्यामुळं त्याचा काही विषय नाहीये. मग ते सर्क्युलर असेल क्रॉस सेक्शन किंवा रेक्टँग्युलर असेल किंवा आणखी कुठलं असेल, काही अडचण नाही. A1 A2 आपण म्हणूया, L आणि L1 म्हणूया. ठीक आहे, आता बघा, हा L1 इज इक्वल टू L, R1 त्या केस मधलं रेजिस्टन्स, ह्या केस मधलं रेजिस्टन्स R1 इज इक्वल टू R समजूया आपण. केस 2, ही केस 2, याच्यामध्ये L2 किती असणार आहे? 2L असणार आहे, कारण डबल केली. एरिया किती केला माहिती नाही, A2 असेल तो, आणि R2 किती आहे, किती होईल माहिती नाही, कमी होईल जास्त होईल माहिती नाही, कारण दोन्ही चेंज होते. आता लेंथ वाढते, एरिया कमी होतोय, ओके, आणि ओव्हरऑल इफेक्ट काय होईल माहिती नाही, कारण एरिया वाढला, एरिया कमी झाला, रेजिस्टन्स वाढायला पाहिजे, आणि लेंथ वाढली तर रेजिस्टन्स पण वाढायला पाहिजे. बरोबर की नाही? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. एरिया कमी होतोय म्हणजे रेजिस्टन्स वाढेल, आणि एलच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे एल वाढतोय, रेजिस्टन्स पण वाढेल, म्हणजे ओव्हरऑल रेजिस्टन्स काय होणार आहे? वाढणार आहे. ओके, पण ते किती होणार आहे? 2R होणार आहे का 4R होणार आहे? माहिती नाही. बरोबर की नाही? ना, आता या केसमध्ये मटेरियल तेवढंच राहणार आहे, इथे जेवढं मटेरियल होतं तेवढंच मटेरियल इथे राहणार आहे, म्हणजे व्हॉल्यूम सेम राहील की नाही? कारण याची मटेरियल तेच आहे, म्हणजे रेजिस्टिव्हिटी सेम राहणार आहे, म्हणजेच व्हॉल्यूम सारखं राहणार आहे. याच्यामध्ये काही ऍड किंवा काल केलेलं नाही किंवा मटेरियल काढून घेतलेलं नाही, फक्त स्ट्रेच केलेले, व्हॉल्यूम सेम राहणार आहे. ओके, म्हणून V1 इज इक्वल टू V2. V1 किती असेल या केसमध्ये? क्रॉस सेक्शन एरिया इंटू लेंथ, आणि V2 किती असेल? क्रॉस सेक्शन एरिया इंटू L2. ओके,
जो आहे तो ठेवा. हा एरिया A1, हा L1 किती आहे? L आहे. हा A2 इंटू L2 किती आहे? 2L, हे 2L. ओके, अशा प्रकारे A2 किती आला? A1/2, म्हणजे हा एरिया डायरेक्ट हाफ झाला. लेंथ डबल केली की एरिया काय झालाय? हाफ झालाय. हे आधी आपण सांगू शकत नव्हतो, आता फॉर्म्युल्यानं आपण प्रूव्ह केलंय. आता आपण म्हणू शकतो एरिया हाफ झालाय. ओके, काय अडचण नाही. आता या केस मधला काय करायचं आपल्याला? रेजिस्टन्स काढायचं. ठीक आहे, काय करता येईल? फॉर्म्युला काय वापरता येईल? फॉर्म्युला काय वापरता येईल? R1 इज इक्वल टू रो L1/A1, बरोबर की नाही? आणि रो L1 ची व्हॅल्यू असेल L आणि A1. ओके, तसं R2 काय राहील? रो इंटू L2/2. रोला रो, कारण रो म्हणजे मटेरियल प्रॉपर्टी बदलणार नाहीये. L2 झाला 2L आणि एरिया झालाय A1/2, बरोबर ना? इथं काढलाय आपण एरिया A1/2. ओके, आता रिअरेंज करा R2 ला. हे रो तसंच ठेवा, L तसंच ठेवा. ओके, हे A1 पण तसंच ठेवा. हे 2 वर जाऊन मल्टिप्लाय होईल आणि 2 to 4 होईल. ओके, बाकी सगळं सेम राहील. रो L आणि A1 तसं राहील. पण रो L इंटू A1 हे काय? R1. ओके, सो R2 इज इक्वल टू 4R1. R2 इज इक्वल टू व्हॉट? 4R1. ओके, आणि R1 ची व्हॅल्यू काय? R. मीन्स R2 इज इक्वल टू व्हॉट? 4R. R2 इज इक्वल टू 4R. दिस इज द ऑप्शन. एरिया वाढला, 4 पटीने वाढला. 4 पटीने वाढला, कारण एरिया कमी झाला की रेजिस्टन्स वाढणार, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि लेंथ वाढली तरी पण रेजिस्टन्स वाढणार, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे L सोबत. दोन्ही केस मध्ये काय होणार? एरिया रेजिस्टन्स वाढणार. आणि तो वाढणार किती? डबल नाही वाढणार, 4 पटीने वाढणार. ओके, सो ऑप्शन सी इज द आन्सर. क्लिअर? मजा आली? मस्त. ठीक आहे, पुढचं सॉल्व करूया. नोट करा व्यवस्थित सगळं. नोट करा व्यवस्थित सगळं. ठीक आहे. Now next, wire of resistance R is compressed to half its original length. What is the new resistance? आता मागच्या पेक्षा उलटे केले. ही जी वायर होती, याचा एरिया होता, याची लेंथ होती. आता काय केलं? याला असा फोर्स लावला, असा कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आता काय झालं? याच्यामुळं याची डायमीटर काय होईल? वाढेल. आणि लेंथ काय होईल? कमी झाली. लेंथ किती कमी झाली? हाफ कमी झाली म्हणताय. लेंथ किती झाली? हाफ झाली. ओके, आणि हा A2 आला. A2 डबल झाला का? माहिती नाही. A2 डबल झाला का? माहिती नाही. बघूया आपण मागच्या वेळेस सारखं सॉल्व्ह करूया. केस 1 L1 इज इक्वल टू L, R1 इज इक्वल टू R. केस 2 L2 इज इक्वल टू L/2. रेजिस्टन्स काढायचा आहे. मटेरियल प्रॉपर्टी सेम आहे, सेम मटेरियल आहे म्हणून व्हॉल्यूम सेम राहील. ओके, परत A1 इज इक्वल टू L1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A2 इंटू L2. A1 L1 इज V1, A2 L2 इज इक्वल टू V2, आणि V1 आणि V2 इक्वल राहील दोन्ही केस मध्ये. कारण तेच मटेरियल कॉम्प्रेस केलेलं आहे. मटेरियल कमी किंवा जास्त होणार नाही, म्हणजे व्हॉल्यूम सेम राहील. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. L1 ची L आणि L2 ची L/2. आता एरिया काय झाला? डबल झाला. लेंथ हाफ केली, एरिया डबल झाला. ठीक आहे, म्हणजे काय आपल्याला काय राहायचे आता? इथं R1 ची व्हॅल्यू लिहा, रो L1/A1. ओके, L1 इज L. त्यानंतर R2 ची व्हॅल्यू लिहा या पद्धतीनं. L2 किती आहे? L/2. आणि एरिया A2 किती आहे? 2A1. इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. याला रिअरेंज करा. रो L हे 2 खाली येईल आणि 4 होईल. सो रो L 4A1 आणि रो L A1 हे किती आहे? R1 आहे. ओके, सो R1/4. आणि R1 मीन्स काय? R मीन्स R/4. 4 पटीने कमी झाला. कारण या केस मध्ये काय झाले? लेंथ पण हाफ झाली. ओके, लेंथ हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. असं L ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. L कमी झाला म्हणजे रेजिस्टन्स वाढेल. A ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, पण एरिया काय होतोय? एरिया डबल झालाय म्हणजे वाढलाय, म्हणजे रेजिस्टन्स वाढणार आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे दोन्ही केस मध्ये काय होणार आहे? एक कमी व्हालंय, दुसरं वाढतंय, आणि दोन्ही केस मध्ये काय होतंय? रेजिस्टन्स वाढतोय. सॉरी, लेंथ कमी होते ना. सॉरी,
लेंथ कमी होते ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल. लेंथ कमी होते, रेजिस्टन्स कमी होणार. ओके, रेजिस्टन्स कमी होणार, रेजिस्टन्स कमी होणार लेंथ मुळे, कारण लेंथ कमी होते. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल ए ला, म्हणजे ए वाढला तर रेजिस्टन्स कमी होणार, बरोबर ना. दोन्ही केस मध्ये काय होतंय, रेजिस्टन्स कमी होतोय, आणि तो इतका कमी होतोय ओव्हरऑल इफेक्ट तो 4 पटीने कमी होतोय. एरिया डबल झाला, लेंथ हाफ झाली, आणि रेजिस्टन्स 4 पटीने कमी झाला. ठीक आहे, सोपं होतं. कन्सेप्ट काय वापरला, मटेरियल सेम आहे म्हणून व्हॉल्यूम सेम राहील. बाकी दुसरा कुठला कन्सेप्ट आपण वापरलेला नाही. बाकी सिंपल फॉर्म्युला ओम्स लॉ आपण वापरलेला आहे. सो ऑप्शन डी इज द आन्सर. ऑप्शन डी इज द आन्सर. क्लियर. चला नोट करा, सोपे होते. हळूहळू आपण लेवल वाढूया न्यूमेरिकलची. ठीक आहे. A wire of resistance 3 ohm is stretched 10 times its original length. Baapre. Find the new resistance. 10 times. Look, when the material is stretched or compressed, then volume, resistivity conserved. बरोबर ना. मागच्या दोन्ही केस मध्ये बघितलं आपण, जेव्हा मटेरियल हे व्हायचं जे काही व्हॉल्यूम होतं तेव्हा तुम्ही स्ट्रेच करा किंवा कॉम्प्रेस करा, मटेरियल बदलणार आहे का, मटेरियल तेवढंच राहील, म्हणजे व्हॉल्यूम तेवढंच राहील. आणि मटेरियल सेम मटेरियल राहणार आहे म्हणजे रेजिस्टिव्हिटी पण बदलणार आहे का, नाही, व्हॉल्यूम पण बदलणार नाही, प्रोव्हाइडेड टेम्परेचर इज ऑल्सो कॉन्स्टंट. ओके, म्हणून व्हॉल्यूम इनिशियल इज इक्वल टू व्हॉल्यूम फायनल. हा कन्सेप्ट आपल्याला वापरायचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, जर स्ट्रेच केला असेल किंवा कॉम्प्रेस केला असेल तर. तर आणि हे पण रेजिस्टिव्हिटी पण काय राहील, सेम आहे. ठीक आहे. आता याच्यावरून काय लिहिता येईल तुम्हाला, हा फॉर्म्युला तुम्हाला एन स्क्वेअर, आर एफ इज इक्वल टू व्हॉट, एन स्क्वेअर बाय आर आय, म्हणजे फायनल रेजिस्टन्स हे एन स्क्वेअर पटीनं वाढतं, एन स्क्वेअर पटीमध्ये असतं. कशाच्या, सुरुवातीला जे रेजिस्टन्स होतं त्याच्या, स्ट्रेच किंवा कॉम्प्रेस करण्याच्या आधी जो रेजिस्टन्स होता त्याच्या एन स्क्वेअर प्रमाणामध्ये नवीन रेजिस्टन्स होतो. वेर एन काय, एल एफ बाय एल आय, फायनल लेंथ डिवायडेड बाय फायनल इनिशियल लेंथ. फायनल लेंथ डिवायडेड बाय इनिशियल लेंथ म्हणजे एन, आणि एन स्क्वेअर याला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला फायनल रेजिस्टन्स मिळून जाईल. ओके, आता हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा. एन ची व्हॅल्यू काय राहील, स्ट्रेच केलंय 10 times. Okay, so 10 L. Okay, original length is L. Final length LF is 10 L. Original length Li, initial length L. So N is 10. Okay, so RF is equal to N square means 10 square into 3 Ri. Ri is 3 ohm, initial resistance 3 ohm, so 300 ohm. Okay, 300 ohm. So in this way you can solve. Otherwise you can write the formula. You can write the formula. Initial case you take this, this A1, this L1. Okay, then calculate R1 is equal to rho into L1 A1. Okay, then R2 is equal to rho into L2 A2. Okay, then put the L2 in terms of L1, put A2 in terms of A1, calculate that like previous example, put it, same answer you will get, but this will save you time. Okay, so remember this. Okay, this is the trick, you can say. Note down this, important note. Clear. Next, what is the resistance across phase 1 and 3, 2 and 4, 5 and 6? This is a block like this. There will be 6 phases. Okay, this is 1. Opposite will be on below side. Okay, here. Second, then this is 3rd. Opposite will be on that side. 4th, this is 5th, and opposite side on this side it will be 6th. Total 6 phases will be there. Okay. Now this length is A. This length along x direction is A. Along z direction, let us say it is length is C, and along y direction, let us say it is a B. Okay, these are the dimensions.
These are the dimensions. Okay. Now what we have to calculate? Resistance we have to calculate. Resistance we have to calculate. Now here in the formula, R is equal to rho L by A. A is a cross sectional area. L is the length. Suppose this is your component. This is your component. Okay. If you are taking this as the L, area will be this, perpendicular to this. This length will be measured perpendicular to this cross section. This will be the area. Remember, if this area you are taking, suppose this area you are taking, okay, and means this will be the length. This will be the length. Remember, okay, current will flow across perpendicular direction. Lengthwise it will flow. If this is the length, current will flow like this. When resistance we have to measure along the length across the cross section. Clear? Okay, that is why 3 different resistances you will get across 3 different directions. Current may flow in X direction, may flow in this direction, may flow in this direction. Okay, getting? Got the question? No. Resistance across phase 1 and 3. Phase 1, this side, this side phase, and 1 and 3, this side phase, opposite phases. Okay, left hand side space and right hand phases. Means which length we have to consider? A will be the length. And to calculate area, which dimension we have to take? This will be the area, cross section area. So this length will be what? C, and this length will be what? B. So B into C will be the area, and length will be A, to calculate resistance in this direction. Getting? So R13, resistance 13 will be rho into length. Length will be this formula we are using, rho into L. Rho will be same in all direction because it is the one material. So L will be A and area will be B into C. Clear? For resistance across 2 and 3, 2 will be which is the 2? Which is the second phase? Backside. Backside is the second phase they have mentioned. Okay, backside means this phase along this side, and this front phase. Okay, so for this length will be C. Okay, and cross section area will be B into A. Okay, so length will be C, this in this direction. Okay, this direction. So C is the length now. This is the C. C is the length. So rho into C divided by this B and this A. This will be the area. Okay, which is shaded, shown in the figure. That is a R2. In the same way, area across 5 and 6 will be top area we have to consider, and bottom area. For that, B will be the length and C into A will be the cross section area, this area. Okay, so it will be A into C and B will be the length. Clear? So this is the example to make you understand which area and which length we have to consider while calculating resistance, and in that direction current will flow. Okay, resistance is the opposition to the current. Okay, so in that direction we have to measure the resistance. Clear? The numerical is very simple but very conceptual. This concept is very, very important. So numerical they will not ask anywhere, but through this numerical we have understood what the very important concept of area, which area we have to consider and which length we have to consider. Very important. Okay. Now find the resistance of metal cylinder as shown in figure. Outer radius of the cylinder is R2 and inner radius is R1. Okay, so find the resistance of metal cylinder as shown in figure. Outer radius is R2. Okay, outer radius is R2 and the inner radius is this radius, I think. Okay, this radius is this radius. I think this radius is what? R1, and this radius is what? R2.
Okay, this radius is R2. Now look, this formula we'll use here. Area, which is the area? This violet color is the area, because inside cylinder is hollow. Cylinder is hollow. Okay, no material inside. No material inside. Okay, so that area we cannot consider. There is no material. Current will not flow through that. This is open space. Air will be there. So area will be the shaded portion. How to calculate area? Pi r square outer area minus inner area. Total area will be what? Are you getting? Total area will be pi r2 square, outer radius is r2. This is the total area, and this area will be pi r1 square. So this area minus this area, what you will get? You will get required area. This area we require, na? This shaded area. Okay, so this minus this will be the remaining area. This remaining area. Okay, clear? So this will be the area. Then rho L by EA. This example, this formula we have to use. Okay. Now resistance of the hollow cylinder is what then? Rho L by pi into R2 square minus R1 square. Clear? Simple. So area is always perpendicular to the direction of current, and dimension in the direction of current is L. बरोबर ना? करंट कसं फ्लो होतं इथं? परपेंडिक्युलर टू द करंट. असं करंट फ्लो होत आहे इन द डायरेक्शन ऑफ लेंथ अँड परपेंडिक्युलर टू द क्रॉस सेक्शन एरिया. कुठला एरिया घ्यायचा आणि कुठली लेंथ घ्यायची समजलं आता, आणि करंट कसं फ्लो होतं समजलं. छोटे छोटे न्यूमेरिकल्स आहेत, पण काय याच्यामध्ये आपण काय करतोय, कन्सेप्ट समजून घेतोय. ठीक आहे. नाव लुक. आता बघा एक महत्वाचं न्यूमेरिकल, खूप इंटरेस्टिंग. फाइंड द रेजिस्टन्स ऑफ metal cylinder as shown in the figure. Outer radius of the cylinder is R2 and inner radius is R1. Direction of current is perpendicular to the axis of cylinder. Okay, हे पण हॅलो सिलेंडर आहे, पण करंट कसं फ्लो होतंय? ऍक्सिसला परपेंडिक्युलर. ओके, याचा ऍक्सिस कसा आहे? ऍक्सिस हा असा आहे. ओके, हा असा आहे. याला परपेंडिक्युलर करंट फ्लो होतंय. ओके, याला परपेंडिक्युलर करंट फ्लो होतंय. म्हणजे आता बघा, हे इथून इकडे बघत असताना, हा जो इथून इकडे जात असताना हा एरिया प्रत्येक वेळेस चेंज होतोय. कुठला एरिया घेणार तुम्ही? हा सरफेस एरिया घेणार ना, बरोबर की नाही? आणि हा इथला एरिया कमी असेल, त्याच्यानंतरचा एरिया थोडा जास्त असेल, पुन्हा एरिया काय राहील? जास्त असेल. असा करत करत आउटर एरिया आणखीन जास्त असेल. म्हणजे हा एरिया, करंट असं फ्लो होतोय ना, हा एरिया वाढत वाढत चाललाय, कॉन्स्टंट नाहीये. हा एरिया कॉन्स्टंट नाहीये मागच्या केस सारखा. समजतंय का? कारण हा करंट ह्या दिशेला फ्लो होतोय. रेजिस्टन्स असं काढायचं तुम्हाला. ओके, मग कसं करायचं? मग कसं काढायचं? हा फॉर्म्युला झाला, ठीक आहे. रो एल बाय ए. नाउ आता काय करूया? कन्सिडर अ इलेमेंटल सिलेंडर ऍट अ डिस्टन्स आर अँड थिकनेस डी आर. इलेमेंटल सिलेंडर म्हणजे कसं? हे थोडं इरेज करतो मी, म्हणजे फिगर काढता येईल आपल्याला. हे बघा, इथं काय करूया आपण? एक इलेमेंटल सिलेंडर, कुठला कलर घेऊया? रेड नाही, ब्लॅक घेतला. इथे एक सिलेंडर कन्सिडर करूया आपण. ठीक आहे, इथे एक सिलेंडर कन्सिडर करूया. इथं मधून असं. ठीक आहे, काय अडचण नाही. इथे एक सिलेंडर कन्सिडर करूया, हे असं. ओके, आणि इथे रेडियस आहे समजा आर. ओके, ठीक आहे. आता हे ब्ल्यू कलर. ओके, ऍट अ डिस्टन्स आर. ह्याचा हा भाग इकडून बघताना कसा दिसेल तो इथे काढलेला आहे. ओके, हे आउटर एरिया रेडियस झाली. हे R2, हे आतली R1, हे R1. ओके, हे R2 इथून सेंटर पासून ना, समजतंय का? हे बघा,
हे सेंटर पासन हे झाली R1 इथेपर्यंत, हे R1. ओके, आणि हे काय जाईल, हे तुमचं राहील R2. ओके, आणि हे आहे R, हे R आहे. ओके, ठीक आहे. आणि हे थिकनेस किती आहे, हे थिकनेस dr आहे. आणि करंट असं फ्लो झालंय, म्हणजे लेंथ किती घेणार रे, लेंथ dr असेल, लेंथ बरोबर dr असेल ना. ओके, आणि हा एरिया आपल्याला काढायचा आहे याच्यासाठीचा. ठीक आहे, आता बघा, तो एरिया काय राहील 2πr. हा एरिया काय राहील, हा एरिया काय राहील 2πr इंटू एल, हे डिस्टन्स हे इकडे असेल बरं का, हे समजून घ्या. हा एरिया काय आहे 2πr. ओके, आणि इंटू ही लेंथ, म्हणजे हा टोटल एरिया, सरफेस एरिया येऊन जाईल ना 2πrl. ठीक आहे, त्याच ठिकाणचा बरं का, त्या इलेमेंटल सिलेंडरचा, छोटस सिलेंडर केलंय. आणि रेजिस्टन्स ऑफ द इलेमेंटल सिलेंडर इज dr. छोटं रेजिस्टन्स असेल dr. ओके, मग dr बरोबर काय राहील, रो इंटू लेंथ, रो एल बाय ए ना. सो रो एल इज dr. ओके, आणि 2πrl इज द एरिया. ओके, छोटस एलिमेंटचा, त्या छोट्याशा सिलेंडरचा. ओके, आणि ह्याला जर इंटिग्रेट केलं तर तुम्हाला काय मिळेल, टोटली रेजिस्टन्स मिळेल. ओके, आणि हा जो स्मॉल dr आहे, तो कुठून कुठपर्यंत आहे, एक तर R1 असेल किंवा R2 असेल, म्हणजे R1 पासून R2 पर्यंत वाढत चाललाय. ह्याला जर मी इंटिग्रेट केलं तर टोटल रेजिस्टन्स, टोटल रेडियस कव्हर होईल, म्हणजे टोटल सिलेंडर कव्हर होईल, आणि टोटल रेजिस्टन्स मला मिळून जाईल. येस और नो, समजतंय का, क्लिअर आहे ना. सो दिस रो 2πl कॉन्स्टंट आहे, एल तर बदलणार नाहीये, रो कॉन्स्टंट आहे, 2π कॉन्स्टंट आहे, बाहेर निघालं, 1/r राहिलं, हे dr तसंच ठेवलं, आणि 1/r, हे r. ओके, हे r तेवढं राहिलं, बाकी 2πl आणि रो बाहेर निघाला. ओके, 1/r काय याचा इंटिग्रेशन काय 1/r च, ln ऑफ r किंवा लॉग विथ बेस e r, हे इंटिग्रेशन आहे कशाचं, 1/r च. बरोबर की नाही, बरोबर की नाही, लॉग विथ बेस e ला आपण ln म्हणतो. ठीक आहे, आता लिमिट पुट करा, रो 2πl ln r2 मायनस ln r1, लॉग विथ बेस e r2 मायनस लॉग विथ बेस e r1. याला आपण कसं लिहू शकतो, लॉगला लॉग a मायनस लॉग b इज इक्वल टू लॉग a बाय b, सो r2 बाय r1. ओके, हे तुमचं रेजिस्टन्स असेल. ठीक आहे, now find the resistance of first term of a coal made up of a metal as shown in the figure. b minus a is very much less than l. हे बघा, ही रेडियस काय आहे, ही रेडियस आहे a, आणि इकडला जो हा असेल ना सर्कल, इकडला ही रेडियस किती आहे b, आणि हे डिस्टन्स किती आहे, ह्या सेंटर पासून ह्या सेंटर पर्यंत हे डिस्टन्स किती आहे l. येते का 3D मध्ये लक्षात. ओके, आणि हे b मायनस ए जे आहे, b मायनस ए म्हणजे काय राहील, ही लेंथ, बरोबर ना. ह्या b मधून ही ए गेलं, इथले जर स्क्वेअर काढला, हा प्लेन स्क्वेअर काढला मी, रेक्टँगल काढला, तर हा जो ही जे वाढेल ना इथे लेंथ, ही काय असेल, ही खूप छोटी आहे म्हणते. b मायनस ए म्हणजे ही लेंथ जी आहे, ही लेंथ ही एल पेक्षा खूप 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 छोटी आहे. खूप 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 छोटी आहे म्हणजे काय, खूप 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 छोटी आहे म्हणजे काय, हा डिफरन्स जो आहे हा खूप कमी आहे थोडक्यात. ठीक आहे, ही केस आहे. आपल्याला काय काढायचे, रेजिस्टन्स काढायचे, रेजिस्टन्स काढायचे. करंट कसं फ्लो व्हायला लागले, असं फ्लो व्हायला लागले ह्या दिशेला, ह्या सेंटर पासून ह्या सेंटरकडे इकडे चाललेलं आहे. पण बघा, याचं रेजिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, रो एल बाय ए करणार ना आपण. एल ठीक आहे, पण एच काय, इथं एरिया, ह्या पॉइंटला हा एरिया असेल, पाय आर स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर असेल. ओके, शेवटी पाय बी स्क्वेअर असेल. पण मध्ये काय, मध्ये हे ए ची व्हॅल्यू वाढत 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 चालली, ती बी होते, ए पासून बी पर्यंत वाढत चालली ना रेडियस. हा क्रॉस सेक्शन एरिया असेल.
क्रॉस सेक्शन एरिया मध्ये पाय आर स्क्वेअर, आणि हा आर ए पासून बी पर्यंत वाढत चाललाय कंटिन्युअसली, कॉन्स्टंट नाहीये. म्हणजे आपल्याला परत इलेमेंटल एरिया घ्यावा लागेल, इलेमेंटल एक फर्स्ट टर्म किंवा एक डिस्क घ्यावा लागेल. ओके, ऍट अ डिस्टन्स त्याची काहीतरी आणखी लांबी घ्यावं लागेल आणि वगैरे वगैरे काही मॉडिफिकेशन करावं लागेल. ओके, काय मॉडिफिकेशन करताय, काय मॉडिफिकेशन करताय. ओके, बघा काय केलं आपण. ऍट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम दिस पॉइंट, एक्स डिस्टन्स वर काय केली, छोटीशी सिलेंड्रिकल काय घेतली तुम्ही, एक डिस्क घेतली. ह्याची रेडियस किती राहील, हे रेडियस ए आहे, हे रेडियस बी आहे. ओके, आणि ही रेडियस किती घेतली आपण, आर घेतली, आणि ह्याची थिकनेस किती घेतली, dx घेतली, आणि या डिस्कचं डिस्टन्स फ्रॉम दिस सेंटर किती घेतलं, x घेतलं. ओके, ठीक आहे. Here cross section area is variable as radius of the cross section is increasing. बरोबर ना, radius of the cross section is increasing, म्हणून काय होतंय, एरिया वाढत चाललंय. म्हणून आपण काय केलं, कन्सिडर अ एलिमेंटल डिस्क ऑफ थिकनेस ds at a distance x from the small end. Resistance of the elemental disk is considered as a dr small. ओके ओके, हा फॉर्म्युला आपल्याला नेहमी वापरायचा आहे. dr बरोबर काय येईल मग, रो इंटू एल. एल काय राहील, हे dx, हे लेंथ असेल, करंट असं फ्लो झाले ना, म्हणजे एल dx असेल, आणि हा एरिया किती राहील, पाय आर स्क्वेअर. बरोबर, पाय आर स्क्वेअर. आता याला इंटिग्रेट केलं तर तुम्हाला काय मिळेल, टोटल एरिया मिळेल. याला इंटिग्रेट करा. ओके, आता इथं रो पाय ठीक आहे, पण आर काय, आर पण व्हेरिएबल आहे आणि एक्स पण व्हेरिएबल आहे, कारण एक्स हा वाढत, जसं जसं तुम्ही पुढे जाल हा एक्स पण वाढत चाललेला आहे. इथं हा एक्स 0 असेल आणि इथं हा एक्स काय असेल, एल असेल, म्हणजे एक्स एल 0 पासून एल पर्यंत आहे, आणि हा आर ए पासून बी पर्यंत आहे. दोन्ही व्हेरिएबल आहेत, आणि विथ रिस्पेक्ट टू dx आहे. काय लिमिट घेणार आणि कशाला इंटिग्रेट करणार, म्हणजे काहीतरी आपल्याला चेंज करावं लागेल. तर आर रिप्लेस करावं लागेल एक्सच्या टर्म मध्ये, किंवा एक्स रिप्लेस करावं लागेल आरच्या टर्म मध्ये. समजतंय का, समजतंय का. हे बघा, इथं काय, ही एक्स ची टर्म आहे, आणि एक्स काय वाढत चाललाय 0 पासून. इथं एक्स इज इक्वल टू 0 असेल, इथं एक्स इज इक्वल टू एल असेल, हा एक्स असा वाढत चाललाय. आणि हा जो आर आहे, हा जो आर आहे, इथं आर ची व्हॅल्यू काय राहील, आर इज इक्वल टू ए आहे, इथं आर इज इक्वल टू आर आहे, आणि इथं आर इज इक्वल टू बी आहे. म्हणजे ए पासून बी पर्यंत आर वाढत चाललाय, दोन्ही व्हेरिएबल आहे. कारण विथ रिस्पेक्ट टू डीएस आपण म्हटलं, आणि आर कॉन्स्टंट घेऊन जर इंटिग्रेट करायला गेलो तर आर पण काही कॉन्स्टंट नाही ना, आर पण व्हेरिएबल आहे, आणि त्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डीआर करावं लागेल, विथ रिस्पेक्ट टू डीएस नाही करता येणार. फॉर्मॅट काय असतो, एक व्हेरिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू डीएक्स करावं लागेल, व्हेरिएबल वाय आहे तर विथ रिस्पेक्ट टू वाय करावं लागेल, व्हेरिएबल आर आहे, फंक्शन ऑफ आर आहे, तर विथ रिस्पेक्ट टू डीआर करावं लागेल. बरोबर ना, इथं विथ रिस्पेक्ट टू डीएक्स करायचे आणि एक्सचा टर्मच नाहीये, म्हणजे आपल्याला काहीतरी आणखी मॉडिफिकेशन करायचे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचे, ही जी जॉमेट्री आहे, इथे जी जॉमेट्री तयार झाली, आता ही जी जॉमेट्री तयार झाली इथं अशी, इथे याचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा. हा जो ट्रायंगल तयार झाला इथं, ओके, वरच्या साईडला, इथं ट्रायंगल तयार होईल ना वरच्या साईडला, इथं काय राहील, इथं असा. ठीक आहे, पुढच्या स्लाइडवर बघूया आपण, व्यवस्थित ड्रॉ केलेलं आहे. इथून जी आडवी लाईन काढली तर हे डिस्टन्स काय राहील, हे डिस्टन्स खाल्लं सोडून द्या, हे निघून गेलं. इथं काय उरलं, हे आर मायनस ए असेल, हे डिस्टन्स किती असेल, आर मायनस ए असेल, हे डिस्टन्स किती असेल, बी मायनस ए असेल. बरोबर ना, हे डिस्टन्स आर मायनस ए असेल, हे डिस्टन्स, आणि हे डिस्टन्स बी मायनस ए, हे डिस्टन्स 0 होऊन गेलं आणि ए खाली निघून गेला. हा ट्रायंगल कन्सिडर करायचा पी क्यू आर. काय केलं लक्षात आलं ना, त्या पी पासून हॉरिझॉन्टल लाईन काढली सरळ सरळ, हा खालचा पोर्शन काढून टाकला, वर जो ट्रायंगल झाला तयार, हा अँगल थीटा इथं. ओके, याच्यामध्ये जॉमेट्रीचे कन्सेप्ट आपल्याला वापरायचे. याच्यामध्ये काय करता येईल मग आता, इन अ ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आर मध्ये काय लिहिता येईल आपल्याला, टॅन थीटा इज इक्वल टू बी मायनस ए बाय एल. बरोबर की नाही, बी मायनस ए, दिस डिस्टन्स
बाय एल, दिस डिस्टन्स. करेक्ट आहे. बी मायनस ए बाय एल इज इक्वल टू एम. लेट अस से बी मायनस ए बाय एल इज इक्वल टू एम. आता एम म्हणजे काय असतो? स्लोप असतो. टॅन थिटा म्हणजे पण काय असतो? स्लोप असतो. कशाचा? या लाईनचा, लाईन पी आर चा. बरोबर की नाही? लाईन पी आर चा कुठल्याही याच्यामध्ये जेव्हा तुम्ही स्लोप काढत जाता तर हा अँगल जो असतो हॉरिझॉन्टल सोबत केलेला, हा ह्याचा टॅन थिटा म्हणजे काय असतो? तो अँगल असतो, तो स्लोप असतो. ओके. इक्वेशन ऑफ लाईन पी आर, हे इक्वेशन ऑफ, ही लाईन पी आर समजा ना, ही लाईन पी आर एक लाईन आहे. ठीक आहे. मग या लाईनचं इक्वेशन कसं लिहिता येईल? y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं. या लाईनचं इक्वेशन काय? y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. ओके. म्हणजे काय येईल? आता y काय इथं? y काय? y म्हणजे r आहे. हे डिस्टन्स r घेतलं ना आपण. ह्या डायरेक्शनला कोणतं डिस्टन्स आहे? r. ठीक आहे. r इज इक्वल टू बी मायनस ए बाय एल, एम ची व्हॅल्यू इंटू एक्स. या डायरेक्शनला एक्सच घेतलं ना आपण. ह्या डायरेक्शनला एक्स घेतलंय, या डायरेक्शनला आर घेतलेलं आहे. हा एक्स व्हेरिएबल आहे, इकडून इकडपर्यंत वाढत चाललाय. हा आर इकडून इकडपर्यंत वाढत चाललाय, खालून वरपर्यंत. बरोबर ना? सो आर इज इक्वल टू वाय, एक्स इज इक्वल टू एक्स. एक्सच्या ठिकाणी एक्सच आहे, पण वायच्या ठिकाणी आर आलेलं. एम ची व्हॅल्यू बी मायनस ए बाय एल प्लस ए. आता हा कॉन्स्टंट आहे ना, हाच कॉन्स्टंट असतो ना. जेव्हा एखादी लाईन सुरू होते तेव्हा हा कॉन्स्टंट असतो, हा कॉन्स्टंट असतो. जर लाईन तुमची इथून ओरिजिन पासून सुरू झाली तर कॉन्स्टंट काय राहील? y इज इक्वल टू एक्सच राहील. y इज इक्वल टू एम एक्स इज द इक्वेशन ऑफ लाईन. कारण कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 होऊन जाते जर ओरिजिन पासून जात असेल तर, किंवा इथून जात असेल तरी सुद्धा. ओके. म्हणून इथे काय राहील? c ची व्हॅल्यू काय राहील? a राहील. ओके. हा जॉमेट्रीचा कन्सेप्ट आहे, जॉमेट्रीचा कन्सेप्ट. ठीक आहे, समजून घ्या. इथे फिजिक्स काही नाही वापरत, सगळी जॉमेट्री वापरतोय आपण. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dr by dx, dr by dx is equal to b minus a by l. डिफरन्शिएशन ऑफ ax काय असतं? a. डिफरन्शिएशन ऑफ bx काय असतं? b. तसं डिफरन्शिएशन ऑफ b मायनस a बाय l हे सगळे कॉन्स्टंट आहेत. b l a इंटू x, ह्याचं डिफरन्शिएशन काय राहील? b मायनस a बाय l. ओके. आणि हे a कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0 असतं. ओके. सो dr बाय dx इज इक्वल टू b मायनस a बाय l. ओके. आणि dr बाय dx काय? dx ची व्हॅल्यू आपण काढली आता याच्यावरनं. याच्यावरनं dx ची व्हॅल्यू काढता येईल का? याच्यावरनं dx ची व्हॅल्यू काढली, कशी काढता येईल? याच्यावरून काढता येईल ना. dr बाय dx इज इक्वल टू b मायनस a बाय l. याला असं लिहिता येईल. याला पुढे कसं लिहिता येईल? याला रेसिप्रोकल घ्या. dx बाय dr इज इक्वल टू l डिवायडेड बाय b मायनस a. आता याच्यावरून काढा. dx इज इक्वल टू l मायनस b बाय a इंटू हे dr इकडे घ्या, हे dr इकडे शिफ्ट करा, इंटू dr. हेच लिहिलं इथं. dx इज इक्वल टू l डिवायडेड बाय b मायनस a इंटू dr. ओके. आता ही dx ची व्हॅल्यू मागच्या इक्वेशन मध्ये आपल्याला लिहिता येईल. मागच्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला लिहिता येईल, जे इंटिग्रेशनचं एक्सप्रेशन आपण लिहिलं होतं. पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ dr इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. मागचं एक्सप्रेशन काय होतं? इंटिग्रेशन ऑफ dr इज इक्वल टू r इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ व्हॉट? रो पाय रो पाय r स्क्वेअर इंटू dx होतं ना. आता dx च्या ऐवजी काय लिहिलं? हे रो पाय r स्क्वेअर ऍज इट इज. dx ची व्हॅल्यू काय? l बाय b मायनस a इंटू dr. ठीक आहे, हे एक्सप्रेशन आलं. आता कॉन्स्टंट टर्म बाहेर घ्या. कॉन्स्टंट टर्म कोणते कोणते आहेत? हे रो, l, पाय, b मायनस a, हे सगळं कॉन्स्टंट आलं. हे कॉन्स्टंट बाजूला घेतलं. 1/r स्क्वेअर इंटू dr. आता विथ रिस्पेक्ट टू dr आहे, व्हेरिएबल पण r आहे, आपण इंटिग्रेट करू शकतो. आपण इंटिग्रेट करू शकतो. ठीक आहे. आता हे कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतल्या. 1/r स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय राहतं? 1/r
स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय काय राहतं, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर. याला आपण लिहू शकतो x टू दी पॉवर -2. ओके, म्हणजे n ची पॉवर काय झाली -2. तसंच आहे इथं r ची पॉवर -2 आहे. ओके, सो r टू दी पॉवर -2 प्लस 1. ह्याचे इंटिग्रेशन काय असतं, n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 ना. सो r टू दी पॉवर -2 प्लस डिवायडेड बाय -2 प्लस 1. So this will be r to the power -1 upon -1. This will be -1 upon r to the power -1 ला आपण खाली लिहू शकतो, मायनस साइन इथे घेऊ शकतो. So 1 upon r. So -1 upon r. -1 upon r is the integration. Limits a and b. क्लियर क्लियर फास्ट होते का. सिंपल इंटिग्रेशनचा पार्ट येतो. ओके, सिंपल मॅथमॅटिक्स, जॉमेट्री अँड मॅथमॅटिक्स, जॉमेट्री अँड अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे, हे मायनस बाजूला घ्या, लिमिट पुट करा. 1 अपॉन आर म्हणजे 1 अपॉन बी मायनस 1 अपॉन ए. मायनस ऑलरेडी बाहेर काढलेले बरं का, हे मायनस ऑलरेडी बाहेर काढले इथं. ओके, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो याला लिहिता येईल काय, लिहिता येईल ए मायनस बी बाय ए बी. आता हे मायनस, याला तुम्ही बी मायनस ए केलं, ए मायनस बी आहे ना, याला बी मायनस ए केलं तर मायनस बाहेर येईल, हे मायनस आणि हे मायनस प्लस होईल आणि अल्टिमेटली तुम्हाला प्लस मिळून जाईल. ओके, सो अल्टिमेटली बी मायनस ए हे बी मायनस ए बी मायनस ए बी मायनस ए केलं, बी मायनस ए बी मायनस ए कॅन्सल झालं. फायनली तुम्हाला काय मिळालं, रो एल डिवाइडेड बाय पाय इंटू ए बी. दिस इज युअर रेजिस्टन्स. काय काय करावं लागलं, खूप कन्सेप्ट वापरावं लागले, एलिमेंटरी डिस्क घ्यावी लागली, जॉमेट्रीचे कन्सेप्ट वापरावं लागले, इंटिग्रेशनचे कन्सेप्ट वापरावं लागले. हे सगळ्या गोष्टी, हे एक महत्वाचं आहे. परत हे महत्वाचं आहे, हे एक्सप्रेशन महत्वाचे आहेत, मॉडिफिकेशन महत्वाचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि हे युनिफॉर्म इंटिग्रेशनच्या करेक्ट फॉर्मॅट मध्ये आणण्यासाठी हे सगळं मॉडिफिकेशन, हे जे केलं होतं आपण, हे इंटिग्रेशनच्या ह्या फॉर्मॅट मध्ये आणण्यासाठी आपण केलं होतं. ठीक आहे, अल्टिमेटली वी हॅव गॉट रो एल बाय पाय ए बी. एक्झाम मध्ये असं काही फर्स्ट टर्म वगैरे आलं तर डायरेक्ट तुम्ही हे वापरू शकता. ए ची व्हॅल्यू दिली असेल, बी ची व्हॅल्यू दिली असेल, एल ची व्हॅल्यू दिली असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, सो भरपूर वेळ झाला. पुढच्या लेक्चर मध्ये आपण आणखी काही थेरॉटिकल कन्सेप्ट घेऊया. आज बरेचसे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले. या धर्तीवर तुम्ही अभ्यास करा, बाकीचे न्यूमेरिकल पण सॉल्व्ह करता. ठीक आहे, सो ऑप्शन ए इज द आन्सर. ठीक आहे, तर अभ्यास करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाकीच्यांना सबस्क्राईब करा, सांगा, कॉमेंट मध्ये लिहा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.